वेलकम टू द मॅथ्स फॉर मदर. आजचा आपला टॉपिक आहे नेक्स्ट, दॅट इज ट्रायंगल्स अँड देअर प्रॉपर्टीज. बिफोर वी स्टडी देअर प्रॉपर्टीज वी हॅव टू स्टडी द ट्रायंगल. ट्रायंगल म्हणजे काय ह्याविषयी थोडीशी आपण माहिती बघणार आहोत. ट्रायंगलची डेफिनेशन जी पुस्तकात पण दिलेली आहे दॅट इज पेज नंबर 77. पण ती डेफिनेशन आपण समजून घेणं गरजेचं आहे. ट्रायंगल इट इज अ क्लोज फिगर. त्यामध्ये असणारे मुख्य शब्द लक्षात घ्या. इट इज अ क्लोज फिगर. क्लोज फिगर म्हणजे काय? जर आपण दोन अशा लाईन्स काढल्या, इट इज नॉट अ क्लोज फिगर. जर आपण इथे त्याला बंद केलं तर आणि तरच ती क्लोज फिगर होणार आहे. म्हणून पहिला पॉइंट आहे, अ ट्रायंगल इज अ क्लोज फिगर. मी त्यातले फक्त वर्ड सांगते. क्लोज फिगर मेड बाय जॉइनिंग थ्री नॉन कोलिनियर पॉइंट. non-collinear point. What is this non-collinear? जे सरळ एका रेषेत येत नाहीत. मग आपण सरळ सरळ एक पॉइंट काढूया जे एका रेषेत नाहीत. लाईक दिस. 3 पॉइंट्स आर देयर. दोज आर नॉन-कोलिनियर. एका रेषेत तिन्हीच्या तीन येत नाहीत. दोन एका रेषेमध्ये येतात पण तिन्हीच्या तीन एका रेषेमध्ये येत नाहीत. सो अ क्लोज फिगर मेड बाय जॉइनिंग three non-collinear points is a triangle. Three non-collinear point by a line segment is a triangle. त्याला आपण ट्रायंगल असे म्हणणार आहे. सो नाव सी हिअर, दिस इज द डेफिनेशन ऑफ ट्रायंगल, ज्यामध्ये आपल्याला दोन पॉइंट्स महत्वाचे आहेत. दॅट इज 3 पॉइंट्स महत्वाचे आहेत. दॅट इज क्लोज फिगर ऑफ 3 non-collinear points by joining the लाईन सेगमेंट. आपण त्याच्यात लाईन सेगमेंट जॉईन करतोय आणि मग तयार होते ती फिगर म्हणजे ट्रायंगल. नाव द ट्रायंगल कॅन बी डिव्हायडेड इनटू द 6 टाइप्स. ऍक्च्युअली देयर आर 6 टाइप्स, बट नाव दोज टाइप्स आर, म्हणजे ट्रायंगलचे प्रकार बघूया आपण. टाइप्स ऑफ ट्रायंगल. टाइप्स ऑफ ट्रायंगल आता मी पहिल्यांदा शॉर्ट मध्ये सांगणार आहे. आधी ट्रायंगल तयार होताना आपल्याला 3 गोष्टी लक्षात घ्यायच्या आहेत. जर आपण एक ट्रायंगल काढला, फॉर एक्झाम्पल हिअर इट इज द ट्रायंगल ABC, तर त्याला 3 पॉइंट्स आहेत. इफ देयर इज एनी ट्रायंगल देयर आर 3 पॉइंट्स टू दॅट. 3 पॉइंट्स आहेत. कोणते 3 पॉइंट्स? लेट्स सी हिअर. वन सेक. ओके, 3 पॉइंट्स आर देयर. व्हिच आर दे? First one, that is the vertex. पहिला point, that is the vertex or vertices. Singular vertex and plural vertices. म्हणजे त्याचे पॉइंट जिथे त्या पॉइंट एकमेकांना मिळतात. This is the 1, that is A. This is the 2, that is B. And this is the 3, that is C. Next one, second point, that is the side. Here are the 3 sides. Which are they? AB, BC. and third one that is AC. म्हणजे 3 वर्टेक्स पाहिजे, 3 पॉइंट्स पाहिजे, साइड्स पाहिजे, along with that 3 that is the angles. 3 angles are there. See here, angle A, जिथे कोण तयार होतोय, कॉर्नर तयार होतोय, त्याला आपण अँगल म्हणणार आहे. that is angle A, angle B and angle C. Okay, so this is the 3 points which are important to study the triangle. ज्यामध्ये आपण आता कन्सिडर करणार आहे साइड आणि अँगल. सो वी आर गोइंग टू कन्सिडर टाइप्स ऑफ ट्रायंगल बेस्ड ऑन साइड्स अँड ट्रायंगल. आता त्यातला मुख्य पार्ट बघा. आपण जर त्याचे 2 प्रकार, मी शॉर्ट मध्ये पहिल्यांदा घेते नंतर मग तुम्हाला लॉंग मध्ये घेणार आहे. 2 मुख्य प्रकार म्हणजे दॅट इज फर्स्ट टाइप इज बेस ऑन साइड. म्हणजे साइड्स कन्सिडर करायचे आपल्याला फक्त, म्हणजे हा एक भाग झाला. आणि दुसरा आहे दॅट इज बेस्ड ऑन अँगल. आता हे काय बुवा, हे काय प्रकार आहे? बेस्ड ऑन साइड अँड बेस्ड ऑन अँगल. तर तिन्ही साइड्सचा आपल्याला विचार करायचा आहे. सपोज देयर इज वन ट्रायंगल which is having all the sides equal. आता इक्वल आहे ह्याचं चिन्ह कसं दाखवायचं आहे? साइड जर इक्वल दाखवायचे आहेत आपल्याला तर त्या साइडवर सिंगल मार्क करायचे आहेत किंवा डबल मार्क करायचे आहेत.
म्हणजे डबल मार्क म्हणजे कसं बघा, मी इथं तिन्ही वरती उभ्या रेगा मारलेल्या आहेत. समजा मी दुसरा एक ट्रायंगल काढणार, त्याच्यावरती 2 दाखवल्या तरी सुद्धा ते इक्वल आहे. काहीतरी अशी खूण जी खूण तुम्हाला समजावणार आहे की ही साईड आणि ही साईड एकमेकांना इक्वल आहे. म्हणजे ऑल 3 साइड्स आर इक्वल. बघा बरं दिसतंय का? मी मुद्दामून हे दोन्ही ॲट ए टाइम घेतलेलं आहे, तर लक्षात येईल तुमच्या. ऑल साइड्स इक्वल. आणि ह्या बाजूला बेस्ड ऑन अँगल हा जो प्रकार आहे त्यामध्ये पण आपण बघायचं आहे. ऑल अँगल्स आर इक्वल. आता मी खूण कुठे केली नीट बघा. अँगल्स दाखवलेले आहेत. म्हणजे आपण बेस्ड ऑन साइड आणि बेस्ड ऑन अँगल दोन वेगवेगळे प्रकार करतोय. सगळ्या साइड्स इक्वल आहे. त्या ट्रायंगलला काय नाव आहे? इट इज कॉल्ड ॲज इक्विलॅटरल ट्रायंगल. कुठं दिली आहे सांगते? पेज नंबर 78 त्यावरती सांगितलेलं आहे तुम्हाला इक्विलॅटरल ट्रायंगल. EQUI इक्विलॅटरल ट्रायंगल. And if the all angles are equal or equal नसतील समजा तरी सुद्धा all of these are acute angles. कधी इक्वल येणार आहे तर ते acute असेल तर. So this is a acute angle triangle. All angles are acute. बघा बरं, सगळे अँगल्स इक्वल म्हणजेच acute येणार ना. ह्याला अजून एक नाव आहे पण ते आता आपण बघणार नाही. आपण फक्त बेस्ड ऑन अँगल कोणता आहे, ॲक्यूट आहे का, अँगलचे प्रकार आपल्याला माहित आहेत. ॲक्यूट, ऑब्ट्यूज अँड राईट अँगल, त्यातला हा प्रकार आहे. नेक्स्ट आता बघा, ऑल साइड्स इक्वल असेल तर आता 2 साइड्स इक्वल आहेत, फक्त 2 साइड्स इक्वल घ्यायचे आहेत. सो नाव थोडासा डिफरंट आहे बघा. हियर आय एम गोइंग टू ड्रॉ द ट्रायंगल. ओनली 2 साइड्स आर इक्वल, थर्ड साइड इज नॉट equal. So it is called as the isosceles triangle. Definition आपण नंतर बघणार आहे isosceles triangle. And आता इथे अँगल इक्वल वगैरे पकडायचं नाहीये आपल्याला. ॲक्यूट अँगल झाला. दुसरा अँगलचा प्रकार आपल्याला माहित आहे, दॅट इज ऑब्ट्यूज अँगल. आता सगळे अँगल पाहिजेत ऑब्ट्यूज? नो. If one of them is only triangle with one obtuse angle, एकच कुठला तरी ऑब्ट्यूज अँगल असेल. फॉर एक्झाम्पल हियर आय एम गोइंग टू ड्रॉ द डायग्राम. दिस वन इज द ऑब्ट्यूज. हा जो इथला अँगल दिसतोय हा ऑब्ट्यूज अँगल ट्रायंगल आहे. सो दिस इज द ऑब्ट्यूज अँगल ट्रायंगल. नाव द थर्ड वन बघा, ऑल साइड्स इक्वल झाले. मग 2 साइड्स, नो वन साइड इज इक्वल लाईक दिस. यू कॅन सी एक सुद्धा साइड इक्वल नाही. Then it is called as the scalene triangle. Then it is called as the scalene triangle. And if here, आता कुठला प्रकार राहिलाय अँगलचा? Only one. That is the right angle. That is the right angle. Right angle म्हणजे 90 degreeचा angle. So here it is, one angle is the right angle. So here there is a formation of right angle triangle. आता या सगळ्याला मी नुसतंच अँगल लिहिलेलं बरं का. एक जरी ऑब्ट्यूज असेल तरी सुद्धा आपण त्याला राईट ऑब्ट्यूज अँगल ट्रायंगल म्हणणार आहे. सगळे ॲक्यूट अँगल असतील तर त्याला आपण म्हणणार आहे ॲक्यूट अँगल्ड ट्रायंगल. ओके, बघा लक्षात येते का? 6च्या 6 प्रकार मी एकदम सांगितलेले आहेत. आता त्याच्या डेफिनेशन कशा करायच्या? अ ट्रायंगल कॉमन एक हे लक्षात ठेवायचं आहे. अ ट्रायंगल ह्यासाठी सांगते, अ ट्रायंगल विथ, आता इथं फिलअप्स करायचे आहेत तुम्हाला. ऑल साइड्स इक्वल, देन इट इज इक्विलॅटरल. अ ट्रायंगल विथ 2 साइड्स इक्वल, देन इट इज आयसोसेलेस. अ triangle with no one side is equal, then it is a scalene triangle. मग आता हे कसं करायचं? अ ट्रायंगल विथ मी लिहून ठेवलेलं आहे आणि मग तुम्हाला त्याच्या ऐवजी काय लिहायचं आहे ते मी इथे फक्त असं डॉट करते आणि इथं ऑल साइड्स इक्वल, 2 साइड्स इक्वल and no one side equal, then it is called as, जर ऑल साइड इक्वल लिहिले तर इक्विलॅटरल ट्रायंगल, 2 साइड्स इक्वल लिहिले तर आयसोसेलेस ट्रायंगल, and no one side equal
देन इट इज अ स्केलियन. एकाच वाक्यात डेफिनेशन क्लिअर करायची आहे. डेफिनेशन मध्ये गोंधळ घालायचा नाही. अ ट्रायंगल कॉमन काय पॉइंट आहे बघा. अ ट्रायंगल विथ ऑल साइड इक्वल इट इज कॉल्ड एज इक्विलॅटरल ट्रायंगल. अ ट्रायंगल विथ टू साइड्स इक्वल देन इट इज आयसोसेलेस ट्रायंगल. अ ट्रायंगल विथ नो वन साइड इज इक्वल देन इट इज अ स्केलियन. आता जसं ह्याला आहे तसं ह्या साईडला पण एक कॉमन आहे बघा. काय लिहूया परत तेच आहे. अ ट्रायंगल विथ बघा. अ ट्रायंगल विथ आता इथं काय लिहायचं आपल्याला. ऑल अँगल्स आर ॲक्यूट अँगल. ऑल ॲक्यूट अँगल. A triangle with all acute angle is an acute angle triangle. A triangle with one obtuse angle is called as obtuse angle triangle. Sorry, इथं लिहि राहिलाच की. ओके आता लिहिते. ओके हा आणि लाशी. A triangle with one right angle it is called as right angle triangle. कॉमन लक्षात आलं बघा. परत एकदा रिपीट करते. दोन भाग आहेत तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. मी मुद्दामून इथे आता रेष मारते पण तुम्हाला ही रेष इथून पुढे मारायची नाहीये. हा तुम्हाला पॉइंट जो आहे हा दोन्हीसाठी वापरायचा आहे. ओके पुन्हा एकदा रिपीट करते. द टाइप्स ऑफ ट्रायंगल मध्ये दोन आहेत. बेस्ड ऑन साइड अँड बेस्ड ऑन अँगल. बेस्ड ऑन साइड मध्ये इफ अ ट्रायंगल विथ ऑल साइड्स म्हणून मी इथं ब्लॅक कलरची लाईन टाकली. सेम डेफिनेशन आहे. आपल्याला डेफिनेशनची सगळ्यांची सुरुवात सेम करायची आहे. अ ट्रायंगल विथ ऑल साइड्स इक्वल इज इक्विलॅटरल ट्रायंगल. अ ट्रायंगल विथ टू साइड्स इक्वल इज आयसोसेलेस ट्रायंगल. अ ट्रायंगल विथ नो वन साइड इक्वल इज अ स्केलियन ट्रायंगल. And now for type based on angle. A triangle with all acute angle it is a acute angle triangle. A triangle with one obtuse angle triangle it is obtuse angle triangle. A triangle with one right angle triangle then it is a right angle. ओके वन लिहिलं तरी चालेल नाही लिहिलं तरी चालेल कारण की एका ट्रायंगल मध्ये दोन राईट अँगल पॉसिबल नाही. सो ऑल दिस पॉइंट्स यू कॅन टेक अ स्क्रीनशॉट आणि मग हे पॉइंट तुम्हाला झाल्यानंतर एक ट्राय दिसेल ते फक्त मी एक्सप्लेन करणार आहे. ओके स्क्रीनशॉट झाला असेल आणि मग ट्रायदिस जे आहे ते ॲक्च्युअलमध्ये त्याच्यावर तुम्हाला गणित नाही आहेत. ट्रायदिस जे दिलेले आहे त्याच्यावरती गणित नाही. बट स्टील वी आर गोइंग टू टेक इट. कशासाठी तर पुढच्या स्टँडर्डसाठी तुम्हाला हे लागणार आहे. म्हणून काय करायला सांगितलेलं आहे ते सांगते मी तुम्हाला. सी हिअर यू हॅव टू प्रिपेअर द ट्रायंगल. तुम्हाला एक ट्रायंगल काढायचा आहे. कशावर काढायचा आहे. कोणत्याही कागदावर काढा. कुठल्याही कच्च्या कागदावर काढा. जसं मी तुम्हाला पुठ्ठ्यावरती मागच्या वेळेला करून दाखवलेलं होतं तसं. एनी ट्रायंगल. हा ट्रायंगल घ्यायचा आहे आणि तो कट करायचा आहे. कसा कट करायचा बघा. सी हिअर देयर इज वन ट्रायंगल. मी हा ट्रायंगल ड्रॉ केलेला आहे. तुम्हाला कसेही तुकडे करू शकता. एनी टाईप कुठल्याही प्रकारचे लाईक दिस ए बी सी. आता मी असा कट केला आहे. हा असा एक भाग केला आणि असा एक भाग केला. 3 पार्ट मिळाले मला. 1 2 3. आता काय करायचं आहे एक प्लेन लाईन घ्यायची. त्याच्यावरती हे तुकडे आपल्याला लावायचे आहेत. कसे लावायचे बघा. आता हा जो ए तुकडा आहे तो मध्ये आणून लावायचा आहे. एम आय राईट. बघा बरं तुमचा तुकडा असाच निघणार आहे की नाही. मी उलटा करून लावलाय उचलून. आणि त्याच्या शेजारी हा तुमचा येणार आहे. हा बी तुकडा आहे. हा उलटा इकडे लावायचा. फोल्ड असा हलवून एका बाजूला लावायचा आणि हा जो सी तुकडा आहे तो ह्या बाजूला लावायचा. सगळे मिळून बघा सगळे मिळून एक स्ट्रेट लाईन तयार होते की हे बघायचं आहे. ऑब्झर्व इट करून बघा आणि मग मला सांगा. हे होत असेल तुकडे. पुस्तकामध्ये पण तुम्हाला दाखवलेले पेज नंबर 79 वरती आणि 3 तुकडे तुम्हाला दाखवलेले आहेत की ते तुम्ही मॅच करून बघायचे आहेत. आणि ह्यावरून तुम्हाला एक प्रॉपर्टी येते दॅट इज सम ऑफ द मेजर्स ऑफ ऑल अँगल्स ऑफ अ ट्रायंगल ऑर द 3 अँगल्स ऑफ अ ट्रायंगल इज 180.
ह्याच्यावरून काय येतं तर ह्या सगळ्यांची बेरीज 180 येते. 180 कशावरून बघा बरं, ती कशावरून ते सांगते. त्यात तुम्ही प्रोट्रॅक्टर वापरता जे तुमच्या कंपासमध्ये असतं. हिअर इट इज. जर मी हे ह्याच्यावरती ठेवलं आणि मोजलं तर किती येणार आहे. प्रोट्रॅक्टरवरती असणारे नंबर तर तुम्हाला ऑलरेडी माहीत आहेत. यू नो इट अबाउट इट. बघा बरं, 0 पासून स्टार्ट केलं तर 180 येतं इकडे. इकडच्या 0 पासून स्टार्ट केलं तर इकडे 180 येतं. म्हणजे टोटल ॲडिशन किती असणार. इथल्या या पूर्ण अँगलची मधला जो हा भाग आहे आपण जसं केला आत्ता तसाच भाग आहे का नाही बघा. दॅट इज 180. आणि म्हणून इथून एक प्रॉपर्टी येते दॅट इज द सम ऑफ measures of 3 angles of triangle is 180 degree. Okay, this is the last point from this topic. In next video we are going to solve the questions of the examples based on this. जे आपल्या प्रॅक्टिस सेटमध्ये दिलेले ते क्वेश्चन आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघणार आहे. हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट करा.